नमस्कार. आपल्याला माहितीच आहे, मी आठवणींचे मोती हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामधल्या काही कथा आहेत, सत्यकथा, आठवणी मागं मी सांगितलंच. त्यामध्ये बालपणीच्या आठवणी असं मी 4 भागामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं वाचन मी आता करणार आहे. रोज एक भाग वाचन करीन. त्यातला आज पहिला भाग मी वाचतोय. बालपणीच्या आठवणी भाग 1. खरंच किती बदल झाले नाही आता. मी काय अगदी फार जुनं नाही. 80-90 या दशकातला आठवतोय. आमच्या लहानपणी सगळं अगदी साधं होतं. सकाळी उठलं की दात घासायला माकडछाप काळी तूट पावडर असायची. अगदी साधे दिवस होते ते. ती पावडर महिन्याच्या शेवटी शेवटी संपायची की मग मिठानं दात घासायचे. सकाळच्या चहाबरोबर बहुतांश फोडणीची पोळी, फोडणीची भाकरी असे पदार्थ असायचे. कधी कधी आई थालीपीठ करायची. पोहे अगदी कोणी खास पाहुणा आला तरच. नेहमीच्या पाहुण्यांना हे असं सगळं चालायचं. उपीट उपमा वगैरे अगदी शहरातला खास पाहुणा राहतच. हे नेहमीच्या पाहुण्यांना ह्याचे काही वाटायचं नाही. बटर टोस्टचा एखादा पुडा अगदी शेवटी 6 माशी कधीतरी असायचं. आम्ही परगावी गेलो तरी हेच असायचे. बहुतांश पाहुणे हे असेच आमच्यासारखे गावाकडचेच. आणि पाहुण्यांकडे गेल्यानंतर मग काही वेळा ला साखर संपली की गुळाचा चहा करायची. हा मला गुळाचा चहा काही फारसा आवडायचा नाही, पण चालायचं. गावाकडं आमच्या आजोळीत राजूरमाजी असायची. पोहायला गावच्या नदीवर आम्ही जायचो. घरातल्या बायका धुण्याच्या रगाडा घेऊन सगळ्यासोबत आमच्याबरोबर असायच्या. त्यांचं सगळं धुणं होऊन ते धोतर, ते नऊवारी साड्या तिथंच वाळत वाळत टाकलेलं असायचं. आणि हे सगळं होईपर्यंत मुलांच्या पाण्यामध्ये उड्या मारणं, डुंबणं असं चालू असायचं. घरात टी व्ही फार उशिरा आली. तोपर्यंत टी व्हीवरती क्वचित एखादा पिक्चर गल्लीतल्या एखाद्या ओळखीच्या घरी बघितलेलं असायचं. मनोरंजन म्हणजे थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं एवढंच. टी व्ही आले ते पण ब्लॅक अँड व्हाईट आणि मोठाले अँटीना असणारे. ते मोठ्याचे मोठे अँटीना एका रेषेमध्ये आणून सगळी कसरत करायला लागायची. साताऱ्यामध्ये काही दूरदर्शनचा टॉवर नसायचा, नव्हता तेव्हा. संध्याकाळी 5:30-6ला टी व्ही लागायची. सुरुवातीला कार्यक्रमाचा दर्जा हे यथातथाच होता. नंतर मग काही चांगल्या मालिका सुरू झाल्या. पण त्या काळी ते सिग्नल क्षीण असायचे, नीट दिसायचं नाही, मुंग्या असायच्या टी व्हीवरती. कावळा बसला अँटेनावरती की चित्र फडफडायचं. मग तो अँटेना परत एका रेषेत आणायचा. ती सगळी कसरत करायला लागायची. त्यावरती शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी चित्रपट असायचा. आमच्या लहानपणी आम्हाला काय शाळेत सोडायला कोणीही आले नाही, कोणी यायचं नाही. आम्ही मुलं आपलं एकत्र एकमेकांसोबत जायचो. फोन असणारं एखादं दुसरं श्रीमंताचं घर पेठेत होतं. सगळं पत्रव्यवहारावर चालायचं. शाळेत खाकी चड्डी पांढरा शर्ट काही 10वीपर्यंत सुटला नाही. आणि एक ड्रेस बसेन असं होईपर्यंत किंवा अगदी फाटेपर्यंत वापरायचा असं असायचं. आणि म्हणून मुलांना वाढत्या मापाचे कपडे घेतलेले असायचे. त्याला अनिश्चित कालमर्यादा असायची. आणि काही वेळेला फाटलेली चड्डी किंवा फाटलेले शर्ट अगदी ठिगळं लावून सुद्धा वापरलेले आहेत. पुस्तकं मोठ्या बहिणीची असायची. ती 2 वर्ष माझ्या पुढं असल्यामुळं तिची सांभाळून ठेवलेली असायची. अगदी पत्राच्या ट्रंकेत व्यवस्थित ठेवलेली असायची. आणि समजा एखादं पुस्तक फाटलंच तर जुना निम्म्या किमतीला मिळायचं. एकदा कधीतरी अभ्यासक्रम बदलला तेव्हा नवीन आणलेली पुस्तकं मला आठवत आहेत आणि ती सांभाळून ठेवली आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या निम्म्या किमतीत विकली. बऱ्याच गोष्टींचं हे असंच असायचं. नवे कपडे दिवाळी सणाला किंवा जवळच्या लग्न कार्यामध्ये शिवली जायची. मात्र तरी काही वाटायचं नाही.
घर भाड्याचं होतं, जमीन भिंती मातीच्या. मला स्वच्छतेची आवड, त्यामुळे कित्येकदा मी स्वतः अगदी हौसेनं आमच्या दूधवाल्याकडून शेण आणायचो आणि जमीन चालवायचो. आमच्या अभिरात असलेल्या वाड्याच्या मागच्या बाजूला विहीर होती. त्या विहिरीचं पाणी आणायचो. गणपतीला, दिवाळीला घर आम्ही स्वतःच मातीला शेकारायचं, लिंपायचं. पिवळा रंग, निळा रंग असं द्यायचो. सगळं आपलं आपलं घरच्या घरीच. शाळेमध्ये निप्पे नसायचे. घरी लहानपणी त्या शाईची बाटली आणि बोरू असायची, त्याने गिरवायचो. मला 5वीत असताना कॅमलचा कंपास घेतलेला. तो कधीतरी 8वी-9वीत असताना बाद झाल्यानंतर दुसरा घेतला. तो कंपास आणि एकमेव शाळेमध्ये असलेलं शाळेच्या जीवनातलं खाकी दप्तर अजूनही माझ्याकडे होतं, अगदी मागच्या वर्षीपर्यंत. आमच्याकडं EC कंपनीचा शटर असलेला TV होता, ब्लॅक अँड व्हाईट. शनिवारी दुपारी आम्ही शाळेतनं पळत घरी यायचो, कारण तेव्हा आवडीच्या मालिका ह्या लागायच्या TVवर. डीडीज कॉमेडी शो, दादा दादी की कहाणी, विक्रम वेताळ अशा मालिका आम्हाला फार आवडायच्या. त्या काळात नुक्कड, करमचंद, अलिफ लैला, मालगुडी डेज, उडान, वागळे की दुनिया, हे आता जी सध्या लागती ती आजोबा जे दाखवले ते तरुण होते, त्यांच्यात ती मूळ मालिका. ती मालिका ब्योमकेश बक्षी अशा सुंदर मालिका होत्या. रामायण तर सर्वश्रुत आहे. ते इतकं गाजलं की ते सुरू असताना रस्त्यावर पडायचे. एखादं लग्न असलं तर वराड कुठंतरी ही मालिकाच बघत बसलेलं असायचं. त्यामुळं काही वेळेला त्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कार्यालयात रामायण पाहायची सोय आहे असं देखील छापलेलं असायचं. आणि या मालिकेच्या वेळेला चुकून जर लाईट गेली तर लोक खवळून MSEBची, आता सध्याची जी MSEDCL आहे वीज कंपनी, ह्याच्या कार्यालयाची मोडतोड करायला धावायची. इतकं असायचं. वाहनं फारशी नव्हती. आमच्या वडिलांची सायकल ते ITI मधून घरी आल्यावरती कधीतरी चालवायला मिळायची, कधी मला मिळते असं व्हायचं. मी 10वी-12वीत असताना आमच्याकडे M50 नावाची एक गाडी घेतली. मग ती शिकल्यानंतर मी कधीतरी हळूहळू पळवायचो. पाहुणे सारखे घरी असायचे. रात्री अगदी 11-12 वाजता जरी एखादा पाहुणा आला तरी आई पिठलं भाकरी करून वाढायची. आधी कळवलं नाही, जेवणार का, किती जेवणार, जेवण आलं असेलच, असं काही नव्हतं. उलट पाहुणे आले की आनंद व्हायचा. पाहुणा यावासा आणि राहावासा आम्हाला वाटायचा. हा पाहुणा निघाला की वाईट वाटायचं. अगदी साधेपणानं असं हे जीवन व्यतीत करत असताना त्यावेळची मध्यमवर्गीय कुटुंबाची परिस्थिती, संस्कार आणि नको त्या सुधारणा फारशा झालेल्या नसल्यामुळं घरात तसंच शेजारी आजूबाजूला बाहेर सगळीकडं असंच साधं वातावरण होतं. म्हणजे आम्ही मुलं सकाळी नाश्ता करायचा, भक्कम न्याहारी करायची, ती झाली की खेळायला पळायचो. इतर मुलं वाटच बघत असायची. किंबहुना त्यातलाच एखादा घरी यायचा किंवा आम्ही एखाद्याच्या घरी जायचो. मित्रांच्या आयासुद्धा कशाला आलं हे कार्ट आत्ता या वेळेला असं न म्हणता, ये रे म्हणे, हे पोळीचे लाडू घे असं म्हणायचं. आम्ही मुलं एकमेकांच्या घरी अगदी जेवायला सुद्धा लाजायचो नाही. इकडं मन्या हाणतोय आपलं पिठलं भाकरी आणि पलीकडून मन्याच्या आईचा आवाज यायच्या आधीच आमची आई सांगायची,
मन्या आमच्या मुलीबरोबर जेवतोय. कोणाला काही विशेष वाटायचं नाही. कधी तो इकडं तर कधी हा तिकडं. एरवी सुद्धा आमच्या घरी काही विशेष केलं की ते शेजारी दिलं जायचं. आज भजी केलीत, घ्या. तर कधी शेजारून त्यांच्याकडे केलेली मस्त धिरडी मिळायची. सकाळ होताच मुलं खेळायला पळायची. शाळेच्या दिवशी कमी, पण रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मात्र भरपूर दंगा असायचा. अंगणात गोट्यांचा डाव रंगायचा. मांडला जायचा डाव, कधी लपंडाव असायचा, कधी विटी दांडू, कधी झाडावरती सूरपारंब्या, तर कधी चेंडूची आबाधोबी. अंगण आणि मोठं मैदान जवळ असायचं, त्यामुळं मजा असायची. शिवाय वाड्यात 8-10 मुलं, त्यात सुट्टीच्या दिवशी आणखीन एकमेकाचे मित्र असे जमायचे. त्यामुळं अगदी खेळताना दुपारच्या जेवणाची शुद्ध नसायची. मग कोणाच्या तरी आई हाक मारताना ऐकू यायचं, अरे बास झालं की आता, किती झालं तर की खेळायचं, हा बास झालं, जेवायचं आहे की नाही, हा आज जेवायचं आहे की नाही. आणि मग नाईलाजाने खेळ थांबवावा लागायचा. पण मग परत दुपारनंतर संध्याकाळी तोच खेळ परत सुरू करायचा का, आमचं राज्य आम्हाला पाहिजे, ए नको नको नको, दुसरा खेळ खेळू, असं काहीसं व्हायचं. पेठ, वाडा आणि मित्र हेच आमचं जीवन त्यावेळी असल्यामुळं बाकी गोष्टींची काळजी नसायची. अगदी नवा शर्ट किंवा नवा ड्रेस शिवला तरी आम्ही वाड्यात शेजारी तो दाखवायला जायचो. मला नवीन ड्रेस शिवला असं म्हणून कौतुकानं सांगायचो, दाखवायचो. आता लिहित असताना आणि हे तुमच्याशी बोलत असताना माझ्या मला पण हसू येते आणि त्याचवेळी त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येते. खरंच किती साध्या साध्या गोष्टीत आनंद वाटायचा त्यावेळी आम्हाला. काही वेळा खेळायचं मुलांचं, आता खेळायचं शेवट कसा भांडणच होतो बऱ्याच वेळा, तसं भांडणं व्हायचं. तरी पण नंतर परत खेळताना नव्या उत्साहानं आणि आधीचं विसरून मुलं परत उत्साहाने खेळायची. हा आधीचा विसरायचा हा गुण जरी माणसाच्या शेवटपर्यंत राहिला असता ना, तरी खूप बरं झालं असतं. उन्हाळ्यात रात्री अंगणात जेवणाची आमची पंगत बसायची. अंगत पंगत असायची उन्हाळ्यात रात्री. सगळे मित्र एकमेकांच्या घरनं आपापली ताटं घेऊन यायची आणि मग गप्पा मारत मारत जेवणं व्हायची. आपलं दुसऱ्याला आणि दुसऱ्याचं आपल्याला असं दिलं घेतलं जायचं. रात्री अंगणात कॉट टाकला जायचा. आमच्या मुलं आम्ही उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायच्या कॉट टाकायच्या. कधी कधी मग ह्या अशा गप्पा मारताना मोठी माणसं सुद्धा उत्साहानं आमच्या गप्पा मारण्यात आणि ह्याच्यात सामील व्हायची. जेवायला सुद्धा असायची. मोठी माणसं सुद्धा यायची जेवायला, गप्पा मारायला यायची. रात्री रात्री उशिरापर्यंत गप्पा चालायच्या. भूत, खेत, पिक्चर, असंख्य वेगवेगळे विषय चालायचे तिथे. उद्याचं प्लॅनिंग व्हायचं. मग काही वेळेला येवतेश्वर, कास, बामणोली, अजिंक्यतारा, भांड्याचा डोंगर असं जायचं आमचं प्लॅनिंग व्हायचं. आणि मग आणखीन धमाल घ्यायची. सकाळी लवकर घरातनं आम्ही उठल्यानंतर डबे घ्यायचे खायला वाटेमध्ये आणि निघायचो. वाटेत तहान लागू नये व तिला पर्याय म्हणून गुळ बरोबर घ्यायचो. मस्त मजा असायची. उगाच नाही म्हणत लहानपण का देवा. आमची ही अशी केलेली धमाल, ते प्रसंग, तो काळ डोळ्यासमोर आठवला की वाटतं आजकालच्या मुलांचं जीवन आम्ही की स्पर्धेच्या युगाने हे माहीत नाही, पण फार त्यांचं बालपण कुजवलं. मुलं 2 वर्षाची झाली नाही की त्यांना आईबापापासून दूर आपण राहायची सवय लावतो.
इतक्या लहान वयात शाळेत घालवतो. आम्ही घालवतो का या वयात 5-6 वर्षाच्या होईपर्यंत शाळेत? मुलांच्या नाजूक हातात शेस पेन्सिल बोटामध्ये द्यायची, पेन धरायला लावतो आपण. आता काही काही गोष्टी अशक्य असल्या तरी अजून ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्य तेवढं मुलांना बाहेर मैदानात खेळायला पाठवा. त्यांच्याबरोबर गप्पा मारा. शेजारी या, शेजारी जा, शेजाऱ्यांना तुमच्या घरी येऊ द्या. नाती जपा.